विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी तृतीय पाठ आपण पाहत होतो सुक्तीसुधा। मागील 2 तासिकेमध्ये आपण एकूण 7 सुभाषित पाहिलेलो आहोत। आज आपण त्या पाठावरील भाषाभ्यास पाहणार आहोत। सर्वांनी गृहपाठ वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवायचा आहे। स्वाध्याय गृहपाठाचं नाव लिहायचं सुक्तीसुधा। तारीख आजची लिहा 13 जुलै 2021। सुभाषित दररोज आपण व्हिडिओ लावा आणि त्याप्रमाणे म्हणण्याचा प्रयत्न करा, कारण लय जोपर्यंत तोंडात बसत नाही तोपर्यंत आपल्याला ते पाठ होत नाही। म्हणून अर्थही समजून घ्या आणि लय पण समजून घ्या, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सुभाषिते पाठ होते आणि अन्वय सुद्धा लिहिता येईल। पहिल्या श्लोकाच्या आधारे कोणता स्वाध्याय आहे पहा। पूर्ण वाक्येन उत्तरत। मी फळ्यावर केवळ उत्तर लिहितो आहे, आपण घरी प्रश्नोत्तरे व्यवस्थित लिहा। पूर्ण वाक्येन उत्तरत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा। यामध्ये पहिला आहे की का गुरुणाम गुरु। का म्हणजे कोण, तर या ठिकाणी उत्तर येईल विद्या गुरुणाम गुरु। पुढे किम राजसु न पूज्यते। किम म्हणजे कोण राजसभेत पूजले जात नाही, तर आपल्याला माहिती आहे अर्थम किंवा धनम सुभाषितामध्ये शब्द आलेला आहे। धनम राजसु न पूज्यते, संपत्ती। कह पशु एव। पशु कोण आहे, तर सांगता येईल की कह म्हणजे विद्याविहीन। विद्याविहीन पशु, ज्ञान नसलेला, विद्या नसलेला हा पशुप्रमाणेच आहे। 2 नंबर माध्यम भाषेया उत्तरत, अर्थात मराठीमध्ये आपण उत्तर लिहायचं आहे। विद्या नाम नरस्य इति श्लोकाधारेण विद्यायाः महत्त्वं लिखत। तसं पाहायला गेलं तर विद्येचं महत्त्व, ज्ञानाचं महत्त्व मागील वर्षी देखील इयत्ता 9वी मध्ये आपण सुभाषित ऐकलेलो आहोत। न चोरहार्यं न च राज्यहार्यं न भातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम। त्यातील आशय वेगळा आहे, या ठिकाणचा आशय वेगळा आहे। मराठीमध्ये उत्तर लिहायचं आहे। उत्तर लिहित असताना 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो। त्यामध्ये अर्धा मार्क प्रश्नाची प्रस्तावना। प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं आहे, केवळ पाठाचं नाव लिहा बस। त्यानंतर एक उतारा करायचा, त्याच्यामध्ये उत्तर, आणि शेवटचा उतारा 1 ओळीचा 2 ओळीचा की ज्याच्यामध्ये समारोप असेल। पहा, सुक्तीसुधा या पाठांतर्गत अनेक सुंदर सुविचारांचा संग्रह करण्यात आलेला आहे। त्यापैकी एका सुभाषितामध्ये विद्येचे महत्त्व पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात आलेले आहे। पुढचा उतारा करा आता। विद्या हेच खरे माणसाचे श्रेष्ठ सौंदर्य आहे, ते एक झाकलेले धन आहे। विद्येमुळे सर्व प्रकारची इंद्रिय विषय भोग सामग्री मिळते, कीर्ती मिळते आणि सुखही देते। खरोखर विद्या गुरूंचीही गुरु, अर्थात श्रेष्ठामध्येही श्रेष्ठ आहे। परदेशामध्ये गेलो असता ज्ञानच खऱ्या अर्थाने आपला आप्त बंधू आहे। म्हणून विद्या खरोखर सर्वोत्कृष्ट दैवत आहे। जो विद्यावान आहे त्यालाच राजसभेमध्ये पूजलं जातं, संपत्तीला पूजलं जात नाही। म्हणून म्हणतात की ज्याच्याकडे ज्ञान नाही, विद्या नाही, तो पशुप्रमाणेच आहे।
पुढचा उतारा बघा. अशा प्रकारे विद्येचे महत्त्व जाणून आपण सदैव ज्ञान ग्रहण करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. ज्ञान हे चोर चोरी करू शकत नाही, भाऊ वाटणी मागू शकत नाही, पत्नीही त्याच्यामधील हिस्सा घेऊ शकत नाही, ते ओझेही नाही. म्हणून त्याचा संग्रह करावा आणि ते वाढवावे. अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. पुढे तिसरं आहे जाल रेखाचित्रम पूरयत. वेब पूर्ण करायचं आहे. विद्या काय आहे पहा. पहिला आहे प्रच्छन्न, प्रच्छन्न गुप्तम. तर पुढे रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी काय देणार, धनम. त्यानंतर अर्ध्या मार्कासाठी एक असतं, त्यामुळे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. गुरुना गुरु, त्यानंतर परम म्हणजे श्रेष्ठ, दैवतम, आणि चौथं नरस्य माणसाचे, अधिकम चांगले श्रेष्ठ, रूपम. 1 2 3 4 अर्ध्या मार्कासाठी एक आहे. पुढे आता दुसऱ्या श्लोकाच्या आधारे मी फक्त रिकामी जागा भरा या ठिकाणी उत्तर लिहितोय, कारण आपल्याला वेळ मर्यादित आहे आणि प्रश्न अधिक आहे, त्यामुळे उत्तर केवळ लिहितो आहे. मंजुषात उचितम शब्दम चित्वा तालिकाम पूरयत. कोष्टकातील योग्य शब्द निवडून कोष्टक पूर्ण करायचं आहे. मंजुषा म्हणजे चौकोन कंसातील. नीती निपुणाहा टिंब 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 वा. तर आता काय करणारा, नीती निपुणाहा. तर नीती निपुणाहा काय करतात, निंदंतु वा, आणि पुढचं खाली कंसात आहे बघा, शेवटचा शब्द आहे स्तुवंतु. पहिला शब्द निंदंतु आणि स्तुवंतु हे क्रियापद आहे. दुसरं समावेशतु म्हणजे एवो. कोण एवो, तर लक्ष्मी, आणि ती लक्ष्मी एवो अथवा गच्छतु वा म्हणजे गच्छतु येणे. आणि अद्यैव आजच. काय आजच, मरणम, मरण. आज एवो युगांतरेवा किंवा काही काळानंतर येवो. संधी विग्रहम कुरुत, मरणमस्तु. तर संधी विग्रह काय होणार, मरणम अधिक अस्तु. आणि दुसरं संधी आहे अद्यैव. याचं संधी विग्रह काय होईल, अद्य अधिक एव. माध्यम भाषेया उत्तरत. मराठीमध्ये उत्तर लिहा. न्यायात पतः प्रविचलन्ति पदम न धीराः इति सूक्तिं स्पष्टीकृत. न्यायात धीर पुरुषाचे न्यायमार्गापासून पाऊल विचलित होत नाही, हे सुविचार स्पष्ट करा. तर पहा, या सुविचाराचं स्पष्टीकरण करताना काय म्हणणारा, सुक्ती सुद्धा या सुभाषित संग्रहामध्ये अनेक सुवचनांचे संग्रह करण्यात आलेले आहे. त्यापैकी धीर पुरुषांचे लक्षण पुढील प्रमाणे सांगितले आहे. पुढचा होता, धीर पुरुष हे इतके धैर्यवान असतात की कोणी नीती निपुण असणारी माणसं निंदा करोत अथवा स्तुती करोत, संपत्ती येवो अथवा न येवो, मरण आज येवो अथवा कालांतराने येवो, परंतु न्याय मार्गापासून ते अजिबात विचलित होत नाही. पुढचं उतारायचं शेवटचं समापन. या सुविचारावरून आपल्याला असे कळते की माणसाने न्यायमार्गावरतीच एकनिष्ठ रूपाने कार्य करीत राहावे.
त्याला जीवनामध्ये कितीही संकट आली तरी ती उलट हितकारक आणि लाभदायक ठरतात. पण आपण न्यायमार्गापासून विचलित होऊन अन्याय आणि ती दुराचार भ्रष्टाचार याच्या आहारी जाऊ नये. आता श्लोक 3 नंबर श्लोकाच्या आधारे स्वाध्याय पहा. पूर्णवाक्येन उत्तरतः शुकसारिकाः केन बध्यन्ते. शुकसारिकाः केन बध्यन्ते. आत्मनो मुखदोषेन. सुभाषितामध्ये शब्द मागे पुढे असतात पण प्रश्नाचे उत्तर लिहिताना मात्र व्यवस्थित लिहायचं. आत्मनो मुखदोषेन बध्यन्ते. पुढे के न बध्यन्ते. कोण बांधले जात नाही तर बकाहा वगैरे न बध्यन्ते. कारण ते मौन असतात, जास्त बोलत नसतात. संधी विग्रह कुरुतः बकास तत्र. काय संधी विग्रह? बकाहा अधिक तत्र. त्याच्यानंतरचं काय संधी विग्रह आहे? आत्मनो मुखदोषेन. तर याच्यामध्ये काय आहे? आत्मनः अधिक मुखदोषेन. दोनच प्रश्न आहेत, एक पूर्णवाक्य आणि संधी विग्रह. आता श्लोक क्रमांक 4 पूर्णवाक्येन उत्तरतः. 4 नंबर श्लोकाच्या आधारे पूर्णवाक्यात उत्तर लिहा. तर काय होईल? पहिला प्रश्न आहे रवेः रथस्य कति तुरगाः सन्ति. सूर्याच्या रथाला. रवेः रथस्य कति. कतिचा अर्थ काय घ्यायचा? किती. किती म्हणजे सप्त. तुरगाः म्हणजे घोडे, अश्वाः. सन्ति सप्त तुरगाः सन्ति. रवेः सारथी कीदृशः. सूर्याचा सारथी कसा आहे? तर चरणविकलः. चरणविकलः अस्ति. संधी विग्रह कुरुतः रथस्य एकम. रथस्य एकमचं काय संधी विग्रह? रथस्य अधिक एकम. सारथिरपि. सारथी अधिक अपि. मंजुषात शब्दांचित्वा तालिका पूरयत. कंसातील शब्द निवडून कोष्टक पूर्ण करायचं आहे. तर कोष्टकामध्ये काय पडेल? निरालंबः काय आहे? निराधार. अंतराळी काय आहे? मार्गः. त्याच्यानंतर तुरगाः. आणि आता त्याच्यासाठी विशेषण काय दिले आहे? किंवा 7 घोडे आहेत आणि 7 तुरगा. चरणविकलः कोण आहे? पायाने अपंग. तर सारथी याचं ते विशेषण आहे. चक्रम किती चाक आहे? तर एकच चाक आहे. अशा पद्धतीने गोष्ट. तर जालरेखाचित्रम पूरयत. जे आता कोष्टक पूर्ण केलं त्याच्याच आधारे जालरेखाचित्र देखील आपल्याला विचारलेलं आठवेल. पहा रवेः क्रियासिद्धौ प्रत्युवः. रवेः म्हणजे सूर्याच्या क्रियासिद्धौ म्हणजे कार्याच्या सफलतेमध्ये. प्रत्युहा म्हणजे संकटे, अडथळा. प्रत्युहा शब्दाचा अर्थ काय?
संकटे अडथळा. तर कोणकोणती संकट आहेत? एक आहे रथस्य एकम चक्रम, उत्तर फक्त घेतोय का? त्यानंतर मार्ग, रस्ता कसा आहे? निरालंब, अंतराळी मार्ग. त्याच्यानंतर रिकामी जागा बरोबर तुला अधोरेखित करायचं. चरण विकल, पायाने अपंग कोण आहे? सारथी. आणि सप्त तुरगाहा, 7 घोडे आहेत. कसे आहेत ते? भुजगयंता, साप रूपी लगामाने नियंत्रित. साप यंत्रित म्हणजे नियंत्रित, सापाने नियंत्रित जाते. साप रूपी लगाम, लगामाने नियंत्रित असते. माध्यम भाषेया उत्तरत, क्रियासिद्धी ही सत्वे भवती. कार्याची सफलता पराक्रमामध्ये असते. सत्वे म्हणजे काय? पराक्रम. इथे सूर्याचे उदाहरणाने स्पष्टीकृत, हे सूर्याच्या उदाहरणाने स्पष्ट करा. हे सूर्याच्या उदाहरणाने स्पष्ट करताना काय? ह्या 4 गोष्टी, 1 2 3 4, हे 4 असताना देखील, इतके संकट असताना देखील सूर्य हा प्रतिदिवस आकाशाच्या अंतापर्यंत पोहोचतोच. खरोखर महापुरुषांच्या कार्याची सफलता हे त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर, पराक्रमावरती असते, बाह्य साधनावर अवलंबून नाही. श्लोक 5 पूर्ण वाक्याने उत्तर. 5वा श्लोक पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. पहिल्यांदा 5व्या श्लोकामध्ये एकीचं बळ दाखवण्यात आलं होतं. का कार्यसाधिका भवती. तर काय होईल? का म्हणजे कोण? तर संहती, एकजूटपणा, एकत्रितता, संहती, कार्य साधिका भवती. तुमचं आहे कैही मत्तदंतीनं बद्धते. कशाने बांधलं जातं? तर काय होणार की गुणत्व आपन्न तृणैही. गवत, पण ते कसले गवत आहे? आपन्नैही. गुणत्व आपन्नैही तृणैही. दोरी बनवलेल्या गवतांनी, आपन्नैही तृणैही मत्त दंतीनः काय आहे? बद्धते, क्रियापदाने बांधले जाते. हत्तीलाही बांधले जातात, हत्तीही बांधले जातात. संधी विग्रह कृत अल्पानामपि. तर काय होईल? अल्पाना अधिक अपि. लिहून घ्या, व्हिडिओ थांबवून आपण लिहून घ्या. आता पुढचं संधी विग्रह पहा. पहिला शब्द आहे त्याच्यामध्ये तृणैही, नंतरचा शब्द आहे गुणत्व म्हणजे दोरी, नंतरचा शब्द आहे आपन्नैही. आपन्नैहीचा अर्थ बनवलेले असा अर्थ होतो. आणि बद्धते, या ठिकाणी विसर्गाचं र झालंय, यामध्ये हा विसरलेला आहे. आणि या ठिकाणी देखील मृदुव्यंजन ग असल्यामुळे विसर्गाचं र झालेला आहे. माध्यम भाषेया उत्तरत, संहती कार्य साधिका, एकजूटपणानेच कार्य साधले जाते हे सुवचन स्पष्ट करा. एकीचे बळ, हे आपल्याला अनेक छोटीशी 1-2 ओळीमध्ये कथा पण लिहू शकता, पक्षाची वगैरे जे आपण ऐकलेलं असाल ते, काही हरकत नाही. श्लोक 6 पूर्ण वाक्यानं उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. साधवः किं न विस्मरन्ति. 6व्या श्लोकाच्या आधारे नाही कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति ही सुविचार, म्हणजे सुभाषिताचं वाक्य आहे. पण प्रश्नमध्ये लिहिताना कसं लिहिलं ना? साधवः. आणि प्रश्नवाचक शब्द कोणता आहे? किम. तर किमचा अर्थ काय? काय विसरत नाही. कृतम उपकार म्हणजे केलेलं उपकार. कृतम उपकारं न विस्मरन्ति, विसरत
नारिकेलाः किं स्मरन्ति? नारिकेलाः नारळ काय लक्षात ठेवतात? तर बालपणी पिलेलं थोडंसं पाणी, म्हणून काय लिहिलं? प्रथम वयसी पीतम अल्पम तोयम. बालपणी पिलेलं थोडंसं पाणी तोयम काय करतात? स्मरण, ते लक्षात ठेवतात. पुढचं नारिकेलाः भारम कुत्र वहन्ति? नारळाची झाडं नारिकेलाः भार म्हणजे ओझ, कुत्र म्हणजे कोटे. तर तिथं शब्द आलेला आहे शिरसी म्हणजे मस्तकावरती, खांद्यावरती, पाठीवरती. नेमकं कुठं ओझ वाहतात ते? तर तिथं शब्द आलेला आहे शिरसी वहन्ति, डोक्यावर वजन करतात. माध्यम भाषा उत्तरत नारिकेलाः नराणाम उपकारम कथम स्मरन्ति. नारळाची झाडं माणसांचे उपकार कशा प्रकारे लक्षात ठेवतात? कथम. ते सुभाषिताचा अर्थ संपूर्ण लिहा आणि शेवटी उतारा समापनाचा नवीन करता त्यावेळी तात्पर्यामध्ये लिहायचं आहे की सज्जन लोक नेहमी आपल्या उपकाराचे स्मरण ठेवतात. तर आपणही आपल्यावरती केलेल्या उपकारांचं स्मरण ठेवावं, हे उपकार आपण लक्षात ठेवावे. कृतज्ञता हा गुण मानवाचा एक अत्यंत दुर्मिळ गुण आहे, तो आपल्याजवळ असावा. आणि शेवटचा तर 7वं सुभाषित, त्याच्या आधारे एक वाक्याने उत्तरत नरः किं छिंद्यात. माणसं काय काय तोडतात? 7वं छिंद्यात म्हणजे तोडणे. नरः पटम छिंद्यात आणि घटम भिंद्यात, घट फोडतात. प्रश्न वर खाली झालेला आहे. पटम छिंद्यात फाडतात. आणि नरः मनुजः किं भिंद्यात, माणसं काय फोडतात? तर घागर फोडतात. घटम भिंद्यात. श्लोकात लिंग लकारस्य रूपाणी चित्वा लिखत. आता श्लोकातून लिंग लकाराची रूप, लिंग लकार म्हणजे काय? विद्यार्थी है ना, विद्यार्थी क्रियापद ज्याला आपण म्हणतो, मागील वर्षी पाहिजे. तर इथंच तर ते 2 आहेत. छिंद्या, फोडती, भिंद्यात, तोड, फाडती. भिंद्यात म्हणजे फोडती, फोडणे. कोर्यात, रासभरोहन, तर कोर्यात. आणि शेवटचा आलेला आहे भवे. 4 क्रियापद आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे येन केल प्रकारेण इति उक्तीम स्पष्टीकृत. ज्या कोणत्याही प्रकारे हे सुविचार स्पष्ट करा. माणूस आपलं काम साधण्यासाठी कोणत्याही खालच्या थरालाही जाऊ शकतो, हे सुभाषितातून सांगितलेलं आहे. तर कोणते काम करू शकतो? दुसऱ्यांचं तर नुकसान करू शकतो, पण स्वतःचंही नुकसान करून घेऊ शकतो. परंतु प्रसिद्धी किंवा ख्याती मिळवण्याचाच प्रयत्न करतो, आपलं कार्य साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी तुम्हाला समानार्थी आणि विरुद्धार्थी प्रश्न विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये. आता संपूर्ण सगळ्या 7ही सुभाषितांच्या आधारे समानार्थी शब्द विचारलेले आहेत आणि विरुद्धार्थी शब्द विचारलेले आहेत. तर आपण या ठिकाणी एकत्रित रूपाने लिहून घ्यायचं आहे. पहिल्यांदा समानार्थकम शब्द, त्याच्यामध्ये विद्या. तर विद्याला समानार्थी शब्द काय येणार? ज्ञान. एक एक लिहा. पशुला समानार्थी शब्द काय येणार? प्राणी किंवा चतुष्पद, 4 पाय असलेला.
पक्षी समानार्थी शब्द नाही बरं का, काही लोक लिहितात. धनम समानार्थी संपत्ती, अर्थम अर्थमंत्री म्हणतो की आपण. लक्ष्मी, आता इथे लक्ष्मी म्हणजे संपत्ती असा अर्थ घेतलाय, पण आता लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवी असं जर घेतलं तर विष्णू पत्नी, विष्णूची पत्नी है ना, किंवा समुद्र सुद्धा पुढे येणार आहे, समुद्राची कन्या. शुक, शुक म्हणजे काय, पोपट, त्याला समानार्थी शब्द आहे कीरह. काय समानार्थी शब्द लक्षात ठेवा, असे कठीण शब्द विचारतात पेपरला. पुरगह, अश्व, घोटकः हयः. सातवा आहे नभः, नभः म्हणजे आकाश, गगनम, आकाश पण देऊ शकतात, आकाश. आठवा रवी, रवी म्हणजे सूर्य, दिनकर, प्रभाकर, आदित्य, भरपूर शब्द आहेत. त्यानंतर संहती, संहतीचं काय अर्थ सांगितलं होतं, एकत्रितता, एकजुटपणा, एकता शब्द चालेल बघा, एकता, एकत्रितता किंवा एकता. दंती, दंती म्हणजे हत्ती, तर त्याला गजर. तोयम म्हणजे पाणी, पाण्याला संस्कृतमध्ये काय, नीलम, जलम, क्षीरम, पयः, भरपूर शब्द आहेत. शिरः, शिरः म्हणजे काय, मस्तकम. उत्तम आंगम, उत्तम आंगम पण शिकलाय, उत्तम आंगम, उत्तम आंगम. शिरः. साधवः बहुवचन आहे, साधू शब्द आहे त्याचं साधवः, त्यामुळे इथं सज्जनाः बहुवचन घ्यायचं बरं का. पठम, पठम म्हणजे काय, वस्त्र, वस्त्रम किंवा वासः. रासवः, गाढव, त्याला एकतर गर्दभः आणि खरं, खरं म्हणजे पण गाढव. एकूण 15 समानार्थी शब्द विचारलेले आहेत, सातही सुभाषितातून. आता विरुद्धार्थ, विदेशः, याला विरुद्धार्थी स्वदेशः, विदेश. प्रच्छन्नम, प्रच्छन्न म्हणजे झाकलेलं, तर काय, स्पष्टम किंवा उद्घाटितम, उघड, उघडलेलं. विरुद्ध शब्द चाललेले आहेत. निंदंतु, त्याच ठिकाणी आलेलं आहे, स्तुवंतु. हेही विद्यार्थी आणि हेही विद्यार्थी, इथं वर्तमान काळ तर इकडे वर्तमान काळ यावं लागेल. क्रियापदांचं समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या त्या काळातील असेल त्या त्या काळातीलच द्यावं लागेल. अल्पम, अल्पम म्हणजे कमी, त्याला विरुद्धार्थी प्रभुतम किंवा बहु, पुष्कळ.
उपकारः, विरुद्धार्थी काय होणार? अपकार. साधवः, इथं बहुवचन आहे का, साधू शब्द आहे, इथं बहुवचन साधवः, त्यामुळे त्याला विरुद्धार्थी दुष्टः किंवा दुर्जन येतं, तर तिथेही बहुवचन घ्यावं लागतं. दुर्जनाः, खलाः, खल शब्द आहे बरं का, खल म्हणजे पण दुष्ट, खलाः म्हणजे दुष्ट. रोहन म्हणजे चढणे, त्याला विरुद्धार्थी काय होईल? अवरोहन म्हणजे उतरणे. अवरोहन म्हणजे काय? उतरणे. तर अशा प्रकारे हे सुट्टीसुद्धा या पाठाचा स्वाध्याय आहे. सर्वांनी गृहपाठ मध्ये सोडवायचं आहे आणि सुभाषिते सर्वांनी कंठस्थ करायचे आहे. नमो नमः.